सविस्तर बातमी आपण बघूयात। निवडणूक आयोगाची सलग 2 दिवस भेट घेऊन सुद्धा निवडणूक आयोगाकडून कोणताही समाधानकारक विचार झालेला नाही, भूमिका घेतली गेलेली नाही। त्यामुळे राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात आता दंड थोपटला आहे। निवडणूक आयोगाविरोधात मुंबईमध्ये सर्वपक्षीय विरोधकांनी मोर्चा काढण्याचा निर्धार केला, तशी घोषणा सुद्धा केली शिवसेना खासदार संजय राऊतांनी। महाराष्ट्रभरातून आघाडीतील सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी 1 नोव्हेंबरला मुंबईच्या मोर्चात सहभागी होतील। ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे सगळेच ज्येष्ठ नेते या मोर्चाचं नेतृत्व करतील, असं खासदार संजय राऊत म्हणाले। 1 नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघेल। महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून गावागावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील। पहिली गोष्ट की निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याद्या तपासण्याचा। याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी घोळ झालेला आहे। हे जर त्यांनी घोळ झालेला मान्य केला असेल तर तो घोळ त्यांच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेझाकपणा करणार असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी 1 तारखेला शनिवारी जो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे। सत्तेत असणारे लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले तर कोणाची ना नाही, पण अशा चुकीच्या आणि म्हणजे चोरीच्या वाटेने मतदार घुसडलेल्या मतदार यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चामध्ये येणार नाही।